गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? ओके. बघा, मागच्या लेक्चरला आपण स्टार्ट केलेलं सेमी कंडक्टर्स. ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते लेक्चर आधी बघा, मग या लेक्चरकडे या. ओके. आता जे आपलं पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये आपण काय घेतलेलं, तर सेमी कंडक्टर म्हणजे काय, त्याचे काही बेसिक कन्सेप्ट, एनर्जी डायग्राम काय असतं ते बघितलेलं. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये सेमी कंडक्टरचे जे टाइप्स असतात, कुठले टाइप्स असतात त्याचे, मेनली इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर्स. त्यापैकी इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर घेतलेलं. थोडंसं आठवतंय का बघा बरं. इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर आपण कोणाला म्हणत होतो? इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजेच प्युअर सेमी कंडक्टर. प्युअर म्हणजे त्यामध्ये सर्व सिलिकॉन ॲटमच असतात. त्याचं आपण बघा एक स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं होतं, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं होतं. आठवतंय का कसं होतं? सिलिकॉन ॲटम ज्याच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 4. मग 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांनी काय केलं होतं, त्याच्या शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेला. आणि जे स्ट्रक्चर आपल्याला दिसत होतं ते असंच होतं का? हा सेंटरचा सिलिकॉन ॲटम, हे या सेंटरच्या सिलिकॉन ॲटमच्या शेजारील सिलिकॉन ॲटम्स, बरोबर. आणि या सर्वांमध्ये काय झालेला? कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला. कशासाठी? टू अचीव द स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी अचीव केव्हा होत असते? जर आपलं डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट असेल त्यावेळेस स्टॅबिलिटी असते. मग आता सिलिकॉन ॲटममध्ये काय होतं, एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स होते, म्हणून त्यांनी काय केलं, स्टॅबिलिटीसाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्यांच्या शेजारचे जे सिलिकॉन ॲटम्स आहेत त्यांच्यासोबत काय केलेला, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेला. आणि जे स्ट्रक्चर आपण बघत होतो ते याप्रमाणे होतं. करेक्ट? आठवलं सर्वांना? हा सेंटरचा सिलिकॉन ॲटम, हे त्याचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स आणि शेजारचे 4 इलेक्ट्रॉन्स मिळून ऑक्टेट कंप्लीट केलंय. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे केव्हा असतं आठवा बरं? ॲट 0 केल्विन टेम्परेचर. बरोबर. 0 केल्विन टेम्परेचरला सेमी कंडक्टरमध्ये एक तरी फ्री चार्ज कॅरियर दिसतोय का? म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन दिसतोय का? नाही. यालाच आपण बघा एनर्जी डायग्रामद्वारे पण दाखवलं होतं. एनर्जी डायग्राम आठवते? एनर्जी डायग्राम मध्ये काय असतं? एक असतं व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड काय करत असतो? एनर्जी बँड आहे तो काय करणार आहे? एनर्जी ज्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या असतात त्यांच्या लेवल दाखवणार आहे, बरोबर. आपण याप्रमाणे ती डायग्राम दाखवलेली. व्हॅलेन्स बँड, व्हॅलेन्स बँडच्या वरती काय असतं? कंडक्शन बँड. कंडक्शन बँड मध्ये कोण असतं? कंडक्शन बँड मध्ये असतात फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स. आणि कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडच्या मध्ये असतो एनर्जी गॅप, बरोबर का? आता ज्यावेळेस प्युअर सिलिकॉनचं स्ट्रक्चर आहे त्यावेळेस जी फर्मी एनर्जी लेवल असते ती असते एक्झॅक्टली ॲट सेंटर. ही आहे ती फर्मी एनर्जी लेवल. ओके. आता ही जी एनर्जी डायग्राम आपण ड्रॉ केली आहे ती याच स्ट्रक्चरची आहे. म्हणजे ही सुद्धा केव्हा आहे? ज्यावेळेस टेम्परेचर आहे 0 केल्विन. याद्वारे सुद्धा आपल्याला कळणार आहे की कंडक्शन बँडमध्ये एकही इलेक्ट्रॉन फ्री नाहीये, बरोबर. जर इलेक्ट्रॉन्स फ्री नसतील तर ते आपल्याला करंट देणार नाही. मग आपण काय केलं होतं आठवतंय? हे जे प्युअर स्ट्रक्चर आहे त्याला आपण रूम टेम्परेचरला आणलेलं, म्हणजेच टेम्परेचर त्याचं वाढवलेलं. ज्यावेळेस आपण रूम टेम्परेचरला घेऊन येणार त्यावेळेस काय होणार होतं? ज्यावेळेस हे स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येतं, टेम्परेचर 0 केल्विन पासून 300 केल्विन पर्यंत वाढलंय. टेम्परेचर वाढलं म्हटल्यानंतर हीट एनर्जी मिळणार. कोणाला मिळणार? इलेक्ट्रॉनला मिळणार. आणि ती एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन काय करणार? ती एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉन्स काय करत होते? हा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करत होते. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करून फ्री होत होते त्यावेळेस त्यांच्या मागं काय शिल्लक राहत होतं आठवतंय का? इथं असं काहीतरी गोल दाखवलेलं आणि म्हटलं होतं की हा जो गोल आहे म्हणजे जो दिसतोय होल आहे, हा आहे अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनचा अब्सेन्स आहे, मग त्या होलला आपण कोणता चार्ज दिला होता? काल म्हटलं होतं होल कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज.
बरोबर, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करणार त्यावेळेस मागे काय शिल्लक राहणार होता, होल. आणि हा फ्री झालेला जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठे जाणार आहे, कंडक्शन बँड मध्ये. हेच जर आपण या डायग्राम मध्ये काल दाखवलं होतं त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन असा फ्री झालेला आणि कुठे गेलेला तो, त्या कंडक्शन बँड मध्ये गेलेला आणि मागे शिल्लक राहिलं होतं त्यांचं होल. ओके. आता जर आपण या स्ट्रक्चरला बघितलं तर इलेक्ट्रॉन आणि होल हे एकाच वेळी तयार झाले का, मग आपण त्यांना काल एक काहीतरी नाव दिलं होतं छानपैकी. काय नाव होतं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे एकाच वेळी क्रिएट झाले, जनरेट झाले, मग त्याला आपण काल काय म्हटलं होतं, त्याला म्हटलं होतं आपण इलेक्ट्रॉन होल पेयर जनरेशन. करेक्ट, इलेक्ट्रॉन होल पेयर जनरेशन. पेयर म्हणजे दोन, एक इलेक्ट्रॉन एक होल मिळून पेयर तयार झाली, इलेक्ट्रॉन होल पेयर जनरेशन. पण हे केव्हा जनरेट झाले, केव्हा जन्माला आले, ज्या वेळेस हे प्युअर स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला आलं. हे आकडे लक्ष राहू द्या, ज्या वेळेस हे स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येणार आहे म्हणजे ज्या वेळेस प्युअर सेमीकंडक्टरचं टेम्परेचर वाढणार आहे त्यावेळेसच इलेक्ट्रॉन होल पेयर जनरेशन होणार आहे. म्हणजे हे चार्ज कॅरियर तेव्हाच जन्माला येणार ज्यावेळेस हे रूम टेम्परेचरला येणार. म्हणजे टेम्परेचर दिल्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स आणि किती होल क्रिएट झाले बघा बरं, एकच इलेक्ट्रॉन इथं एकच होल क्रिएट झालाय. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन क्रिएट होतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू नंबर ऑफ होल्स. मग किती इलेक्ट्रॉन किती होल्स क्रिएट होत असतील आपल्या सिलिकॉन मध्ये, तर ते होत असतात इक्वल टू Ni. आता हे Ni म्हणजे काय होतं, Ni म्हणजे होतं इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी. इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी एवढं. आपल्या सिलिकॉनसाठी इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी असते 1.5 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब. एवढी असते इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी कोणासाठी, सिलिकॉनसाठी. म्हणजे ज्यावेळेस हे स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येणार आपल्याला एवढे इलेक्ट्रॉन्स आणि एवढेच होल क्रिएट झालेले मिळतील. बरोबर. मग आपण काय केलेलं, या प्युअर सिलिकॉन स्ट्रक्चर केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं होतं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बॅटरी लावली होती आणि या बॅटरीमुळे काय झालं होतं बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये आहेत ते कुठे मूव्ह झाले होते, या पॉझिटिव्ह चार्ज कडे, या पॉझिटिव्ह पोलॅरिटी कडे. आणि हे होल्स, आता नीट बघितलं तर हा जो इलेक्ट्रॉन आहे व्हॅलेन्स बँड मधला तो काय करणार, या होल कडे मूव्ह होणार, कारण की होल पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर आहे. म्हणजे आपण म्हणूया हा इलेक्ट्रॉन असा या होल मध्ये जाऊन कंबाईन होणार. एकदा का इलेक्ट्रॉन स्वतःची जागा सोडून इकडे आला, या होल मध्ये कंबाईन झाला, म्हणजे काय झालं, हा होल आता राहणार का, नाही, कारण की इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, होल पॉझिटिव्हली चार्ज, दोघं मिक्स झाले. म्हणजे ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन इकडनं जम्प करून या होल मध्ये येणार तरी हा होल संपणार. पण हा इलेक्ट्रॉन त्याची स्टेट, त्याची जागा सोडून आल्यामुळे होल इकडे क्रिएट झाला. पण दिसताना काय होणार की होल मूव्ह झाल्यासारखं दिसणार. ऍक्च्युली कोण मूव्ह होत होतं, बाउंडेड इलेक्ट्रॉनच मूव्ह होत होते. पण आपण काय ऑब्झर्व करणार, होल्स मूव्ह होत आहेत. होल्स कोणत्या डायरेक्शननी मूव्ह होताना दिसणार, राईट हँड साईडला. होलला आपण कोणते चार्ज कॅरियर म्हटलं होतं, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर. ते राईट हँड साईडला मूव्ह झाल्यानंतर आपल्याला देणार करंट, आणि होलमुळे मिळणारा करंट आहे म्हणून त्याला होल करंट. आणि इलेक्ट्रॉन्स जे कंडक्शन बँड मध्ये लेफ्ट हँड साईडला मूव्ह झाले त्यांच्यामुळे मिळणारा जो करंट आहे तो राईट हँड साईडला दाखवणार. कारण की आपल्याला माहिती आहे करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असते. ओके. म्हणजे जर आपण बघितलं तर या प्युअर सेमीकंडक्टर स्ट्रक्चर मध्ये जो टोटल करंट मिळणार आहे तो लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे. आणि हा टोटल करंट आपण कसा फाइंड आउट करतो, IE प्लस IH. बरोबर. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. आता या प्युअर सिलिकॉन स्ट्रक्चरचं
जे ड्रॉबॅक आहे तो काय आहे, जर आपल्याला या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये, प्युअर सेमीकंडक्टरमध्ये जर करंट हवा असेल, म्हणजे चार्ज कॅरियर हवे असतील, ते मूव्ह केल्यानंतर म्हणजेच कंडक्टिव्हिटी हवी असेल, तर आपल्याला ती पूर्णपणे टेम्परेचरवर डिपेंड असलेली दिसते. बरोबर. कंडक्टिव्हिटी ऑफ प्युअर सेमीकंडक्टर और इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर इज टोटली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. बरोबर का. आणि जरी रूम टेम्परेचरला आपण घेऊन आलो तरी सुद्धा काय दिसतंय की कंडक्टिव्हिटी कमी आहे. बरोबर. म्हणजे हा एक छोटासा त्याचा ड्रॉबॅक झाला की दरवेळेस रूम टेम्परेचरला जरी हे स्ट्रक्चर आलं तरी जी पण कंडक्टिव्हिटी असणार ह्या मटेरियलची ती कशी असणार आहे, कमी असणार आहे. पण जर आपल्याला जास्त चार्ज कॅरियर हवे असतील, जास्त करंट हवा असेल, तर मग हे सेमीकंडक्टरचं स्ट्रक्चर जे आहे ते वापरता येईल का, येईल का, नाही येणार. मग तुम्ही म्हणणार सर मग आता काय करायचं, जर आपल्याला या स्ट्रक्चरमध्ये तेवढाच करंट मिळणार आहे पण मला रूम टेम्परेचरला जास्त करंट हवाय, मग आता जास्त करंट हवाय म्हणजे जास्त चार्ज कॅरियर हवे. मग जास्त चार्ज कॅरियर यामध्ये तर क्रिएट होणं इम्पॉसिबल वाटतंय, कारण की रूम टेम्परेचरच्या वरती टेम्परेचर नेल्यानंतर क्रिएट होणार आहे, पण आपल्याला तर रूम टेम्परेचरलाच हवे होते. मग काय करायचं, मग ज्यावेळेस आपल्याला रूम टेम्परेचरला जास्त करंट हवा असतो त्यावेळेस आपण काय करूया, थोडीशी मदत घेऊया. कोणाची मदत घ्यायची, दुसऱ्या एलिमेंटची. मग आता कोण घेऊयात की ज्यामुळे आपली कंडक्टिव्हिटी वाढेल. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जर आपण काही दुसरे सबस्टन्स ऍड केले, म्हणजे सबस्टन्स इम्प्युरिटीज ऍड केल्या, तर या स्ट्रक्चरची मे बी कंडक्टिव्हिटी वाढू शकते. आता आपण बघूया वाढते का नाही वाढणार आहे. ओके. व्हेन स्मॉल अमाउंट, व्हेन स्मॉल अमाउंट, किती स्मॉल, तर फ्यू पार्ट्स पर मिलियन. किती, फ्यू पार्ट्स पर मिलियन, म्हणजे फार कमी पार्ट. किती, मिलियन्स ऑफ सिलिकॉन ॲटम मध्ये. मिलियन्स म्हणजे 10 लाख, 10⁶ एवढ्या सिलिकॉन ॲटम मध्ये एकच इम्प्युरिटीचा ॲटम ऍड करायचा आहे. व्हेन स्मॉल अमाउंट, से फ्यू पार्ट्स पर मिलियन सबस्टन्स इम्प्युरिटी, फ्यू parts per million substance impurity is added in the pure semiconductor, then conductivity of this semiconductor increases many times. म्हणजे ज्यावेळेस आपण छोटीशी इम्प्युरिटी ऍड करणार त्यावेळेस या प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी खूप जास्त पटीने वाढून जाणार आहे. आणि जे नवीन सेमीकंडक्टर्स क्रिएट होतील त्यांना आपण म्हणणार एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजेच इम्प्युअर सेमीकंडक्टर्स. ओके. आता बघा आपण काय केलंय, प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्यामध्ये फार कमी प्रमाणात इम्प्युरिटी ऍड करणार आहोत. ही जी प्रोसेस असते इम्प्युरिटीज ऍड करण्याची, त्या प्रोसेसला म्हणतात डोपिंग. ज्या प्रोसेसद्वारे आपण इम्प्युरिटीज काय करत असतो, ऍड करत असतो, त्या प्रोसेसला म्हणतात डोपिंग. आणि जे पण आयटम्स आपण या ठिकाणी ऍड करणार त्यांना डोपंट म्हणणार. ओके. मग या ठिकाणी आपण ज्यावेळेस इम्प्युरिटीज ऍड करणार आहोत, मग कोणत्या इम्प्युरिटीज ऍड करायच्या, आपल्याला वाटेल त्या ऍड करता येतील का, नाही. कारण इम्प्युरिटीज ऍड करण्यासाठी सुद्धा काही कंडिशन्स या सॅटिस्फाय झालेल्या पाहिजे. ओके. मग आता कोणत्या कंडिशन असतील इम्प्युरिटीज ऍड करण्यासाठी, करा बरं विचार, काय कंडिशन असू शकतात. हे जे आपलं प्युअर सिलिकॉनचं स्ट्रक्चर आहे, हा सेंटरचा, हे त्याच्या शेजारील सिलिकॉन, 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 हे आता कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. ओके. मग आता या ठिकाणी
या ठिकाणी जो देखील इम्प्युरिटीचा ॲटम आपण ॲड करणार तो कसा पाहिजे. सगळ्यात पहिली कंडिशन अशी असते की त्याची साईज, जो पण इम्प्युरिटी ॲटम आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत त्याची साईज ही सिलिकॉन ॲटमच्या साईजच्या नियरली इक्वल पाहिजे, म्हणजे त्याच्या जवळपास पाहिजे. जर साईडला जर्मेनियम असतं तर त्याच्या साईज एवढी पाहिजे. जो पण इम्प्युरिटी ॲटम आपण ॲड करणार त्याची साईज ही सिलिकॉन किंवा जर्मेनियम ॲटमच्या साईजच्या इक्वल पाहिजे. मग तुम्ही विचारणार सर का बरं असं पाहिजे. कारण जर आपण तो इम्प्युरिटी ॲटम इथे ॲड केला तर हे जे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे ते अजिबात डिस्टर्ब झालं नाही पाहिजे, कोणालाही डिस्टर्ब नाही करायचे आपल्याला. आणि तरी सुद्धा काय करायचं आहे, कंडक्टिव्हिटी वाढवायची आहे. म्हणून जे पण इम्प्युरिटी ॲटम्स आपण या ठिकाणी ॲड करणार ते कसे पाहिजे, त्यांच्या साईज या सिलिकॉन किंवा जर्मेनियम ॲटमच्या साईजच्या एवढ्या पाहिजेत. दुसरी कंडिशन अशी की जे पण ॲटम्स आपण ॲड करणार, जे इम्प्युरिटीज ॲड करणार त्या फार कमी पाहिजे. फार कमी म्हणजे आपण आत्ताच बघितलं होतं फ्यू पार्ट्स पर मिलियन. फ्यू पार्ट्स पर मिलियन चा अर्थ असा होईल, जर मी 1 पार्ट पर मिलियन म्हटलं, पार्ट पर मिलियन म्हणजे पीपीएम, याचा अर्थ होतो एक इम्प्युरिटीचा ॲटम मी 10⁶ सिलिकॉन ॲटम्स मध्ये ॲड करणार. एकच इम्प्युरिटीचा ॲटम 10⁶ सिलिकॉन ॲटम्स मध्ये मी ॲड करणार आहे. बघा किती कमी लेवल पर्यंत आपल्याला डोपिंग करायची आहे. ह्या दोन कंडिशन आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ज्यावेळेस डोपिंग करायची आहे. मग आता प्युअर सेमीकंडक्टर पासून एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवण्यासाठी म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे इम्प्युरिटीज आपण ॲड करतो त्यातील पहिला टाईप आहे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. पहिला टाईप आहे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. आता पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग असे कोणते आहेत की ज्यांच्यामध्ये एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बरोबर का. यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांना आपण इम्प्युरिटी म्हणून काय करणार, या प्युअर स्ट्रक्चरमध्ये ॲड करणार. ज्यावेळेस पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीजला म्हणजे त्यांच्यामध्ये एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, यांना ज्यावेळेस आपण या स्ट्रक्चरमध्ये ॲड करणार त्यावेळेस जो देखील एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होत असतो त्या एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरला म्हणतात एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर याला असं का म्हणतात हे आता आपल्याला थोड्या वेळात कळणारच आहे. ओके. आता ज्यावेळेस आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड करणार म्हणजे त्या डोनर इम्प्युरिटीज आहे. डोनर डोनेट करणार आहेत कारण की त्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. ज्यावेळेस ते एलिमेंट्स ज्यावेळेस आपण त्या फॉस्फरसला या ठिकाणी ॲड करणार त्यावेळेस काय होणार, त्या 5 पैकी 4 तर शेजारच्या सिलिकॉन ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करतील, पण जो 5वा इलेक्ट्रॉन असेल त्याचा तो मात्र फॉस्फरस काय करणार, डोनेट करणार. कारण स्टॅबिलिटीसाठी 8 हवे होते. शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटम कडनं 4 त्यांना इलेक्ट्रॉन मिळणार आणि स्वतःच्या 5 पैकी 4 ते त्यांच्यासोबत बॉन्डसाठी वापरणार. 4 आणि 4 8. मग तो 5वा इलेक्ट्रॉन जो फॉस्फरसचा आहे तो काय करणार, तर तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार. म्हणून यांना आपण डोनर इम्प्युरिटीज सुद्धा म्हणतो. लक्षात आलं. ज्या पण इम्प्युरिटीज आपण ॲड करणार आहोत त्याचे 2 टाईप आहे. त्याचा पहिला टाईप पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज. पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण डोनर इम्प्युरिटीज सुद्धा म्हणतो. त्या ॲड केल्यानंतर कोणत्या टाईपचं सेमीकंडक्टर मिळालंय आपल्याला, एन टाईप सेमीकंडक्टर मिळणार आहे. आणि ज्या दुसऱ्या इम्प्युरिटीज आहे त्या आहेत ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज. ट्रायव्हॅलंट म्हणजे सांगा बरं मग आता कोणत्या असतील, पेंटाव्हॅलंट. पेंटा 5 म्हणजे एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन. ट्रायव्हॅलंट ट्राय म्हणजे किती, 3 म्हणजे एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन पाहिजे
असे. मग कोण असतात ज्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आहेत का? हे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम हे असे आहेत की ज्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 3. ओके, त्यांना आपण म्हणणार ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज. ज्यावेळेस आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड करणार, ज्या टाईपचा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतो तो आहे पी टाईप सेमीकंडक्टर. ज्यावेळेस आपण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड करणार बनणार पी टाईप सेमीकंडक्टर. यालाही आपण डिटेलमध्ये थोड्या वेळात बघणार आहोत. पी म्हणजे काय नक्की हे थोड्या वेळात आपल्याला लक्षात येणार आहे. ज्यावेळेस आपण ट्रायव्हॅलेंट टाकणार, ट्राय म्हणजे 3, म्हणजे एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 3च इलेक्ट्रॉन असणार. 3 इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होणार? शेजारच्या 3च सिलिकॉन ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म होणार. मग चौथ्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म होणार आहे का? नाही. चौथ्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इलेक्ट्रॉन आहे का? नाही. मग तिथे काय राहणार? होल राहणार. बरोबर, म्हणजेच ट्रायव्हॅलेंट हे ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हणून ऍक्ट होणार. ट्रायव्हॅलेंट हे ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज म्हणून ऍक्ट होणार. ओके, मग आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया पहिला टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा, ज्याचं नाव आहे एन टाईप सेमीकंडक्टर्स. एन टाईप सेमीकंडक्टर्स. आता एन टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण कोणत्या इम्प्युरिटीज वापरणार? पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज वापरणार. ओके, त्यांनाच आपण काय म्हणणार? डोनर इम्प्युरिटीज. ओके, कुठल्या त्या? पेंटाव्हॅलेंट म्हटल्यानंतर फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. मग आता आपण काय करणार? एक फॉस्फरसचा ॲटम ॲज अ इम्प्युरिटी म्हणून आपल्या या सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये टाकणार. आणि काय होतंय ते बघूया. आता ज्यावेळेस एक फॉस्फरसचा ॲटम आपण या सिलिकॉन क्रिस्टलमध्ये टाकला, आता इथे बॉन्ड्स. ओके, आता हे जे साईडचे सिलिकॉन ॲटम्स आहेत त्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉस्फरसच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. ज्यावेळेस आपण फॉस्फरस ॲटमला या सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये ॲड करणार त्यावेळेस काय होणार? फॉस्फरसच्या 5 इलेक्ट्रॉनपैकी 4 इलेक्ट्रॉन त्यांच्या शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार. ते याप्रमाणे बघा, एक फॉस्फरसचा इलेक्ट्रॉन आणि एक सिलिकॉन ॲटमचा, फॉस्फरसचा एक, सिलिकॉन ॲटमचा एक, फॉस्फरस सिलिकॉन ॲटमचा एक, असं करून ते काय करणार? शेजारच्या सिलिकॉन ॲटम सोबत फॉस्फरस काय करणार आहे? कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार आहे. आता फॉस्फरसच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 5. त्यापैकी 4 इलेक्ट्रॉननी काय केलं? त्यांच्या शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला. मग तो 5वा इलेक्ट्रॉन, फॉस्फरसचा जो 5वा इलेक्ट्रॉन आहे त्याचं काय? आता हे स्ट्रक्चर सुद्धा केव्हा आहे? ॲट 0 केल्व्हिन टेम्परेचर. बाळांनो, फॉस्फरसला स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज होती? फॉस्फरसच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन, फॉस्फरसच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन होते. स्टॅबिलिटीसाठी त्यांना 3च इलेक्ट्रॉन हवे होते. पण इथं किती मिळाले? 4 मिळाले. म्हणजे झाले 5 आणि 4 9. पण स्टॅबिलिटीसाठी पाहिजे होते 8च इलेक्ट्रॉन. मग आता काय बघा, फॉस्फरस काय करतो? ज्यावेळेस नवीन भेटले इलेक्ट्रॉन्स त्यावेळेस जुन्या एका इलेक्ट्रॉनला तो काय करणार? आता सोडून देणार. नवीन भेटल्यावर जुन्यांना सोडतातच. बरोबर? म्हणजे काय होणार आहे?
हा फॉस्फरस हा जो 5वा इलेक्ट्रॉन आहे आता तो नकोय त्याला, म्हणजे आता त्याला नकोय म्हटल्यानंतर तो त्याला सोडून देणार आहे, म्हणजेच तो त्याला डोनेट करणार आहे. काय करणार आहे? डोनेट करणार आहे. आता हा जो 5 नंबरचा इलेक्ट्रॉन आहे फॉस्फरसचा, तो आता सध्याला फ्री झालेला आहे का? नाही. बघा कसं दाखवलाय मी, तो अजून सुद्धा फॉस्फरसलाच अटॅच आहे. पण आता काय झालेलं असणार, या 5व्या इलेक्ट्रॉन हा इतका लूजली बाउंड असणार की थोडं जरी टेम्परेचर आपण दिलं तरी काय होणार आहे, तो फ्री होणार आहे. म्हणजे त्याच्याकडे सध्याला जी एनर्जी लेवल असणार ती बाकीच्या इलेक्ट्रॉन पेक्षा काय असणार, जास्त असणार. बाकीचे सगळे इलेक्ट्रॉन कुठे असणार आता? व्हॅलेन्स बँड मध्ये. बघा बरं, आपण जर एनर्जी डायग्राम ड्रॉ केली, हे व्हॅलेन्स बँड, इकडे आहे कंडक्शन बँड, हे इलेक्ट्रॉन्स ज्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलाय ते, आणि हा 5 नंबरचा इलेक्ट्रॉन जो आता या फॉस्फरसला लूजली बाउंड आहे, मग त्याची एनर्जी लेवल ही या बाउंडेड इलेक्ट्रॉन पेक्षा नक्कीच जास्त असणार. पण मग ती काय कंडक्शन बँड मध्ये जाण्या इतपत असणार का? नाही. तो फ्री झालेला आहे का? नाही. म्हणजे तो काय डायरेक्ट कंडक्शन बँड मध्ये असणार का? नाही. मग कुठे असणार? व्हॅलेन्स बँडच्या कुठेतरी वरती, कंडक्शन बँडच्या खाली असणार. तो आता फॉस्फरसच्या न्यूक्लियसला लूजली बाउंड आहे. लूजली बाउंड म्हणजे त्याला थोडीशी एनर्जी लागणार आहे, म्हणजे त्याच्याकडची एनर्जी लेवल ही खूप जास्त असणार, पण त्याला फ्री होण्यासाठी थोडी एनर्जी लागणारच आहे. म्हणजेच तो इलेक्ट्रॉन सध्याला एका वेगळ्या एनर्जी लेवलवर असेल. तो एका वेगळ्या एनर्जी लेवलवर असेल. त्या एनर्जी लेवलला आपण काय म्हणणार? आठवतंय का? मी तुम्हाला फर्मी एनर्जी लेवलची डेफिनेशन सांगितली होती. त्यामध्ये मी असं म्हटलं होतं, फर्मी एनर्जी लेवल म्हणजे काय? हायेस्ट एनर्जी लेवल, हायेस्ट एनर्जी लेवल ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन. केव्हा? ॲट 0 केल्विन टेम्परेचर. 0 केल्विन टेम्परेचरला एखाद्या इलेक्ट्रॉनने ऑक्युपाय केलेली हायेस्ट एनर्जी लेवल ला फर्मी एनर्जी लेवल म्हणतात. जर तुम्ही थोडंसं बघितलं तर काय झालंय, ज्यावेळेस आपण हा एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवतोय त्यामध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ऍड केली, त्यावेळेस ही जी हायेस्ट एनर्जी लेवल आहे त्या इलेक्ट्रॉननी अचीव केलेली, ऑक्युपाय केलेली ती एनर्जी लेवल कुठे शिफ्ट झाली आहे? टुवर्ड्स द कंडक्शन बँड. म्हणजे ज्या वेळेस आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड करणार त्यावेळेस फर्मी एनर्जी लेवल कुठे शिफ्ट होणार? ती शिफ्ट होणार टुवर्ड्स द कंडक्शन बँड. मग ही जी एनर्जी लेवल आहे यालाच आपण म्हणूया डोनर फर्मी लेवल. कारण हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे? डोनेट होणार आहे. सध्याला 0 केल्विन टेम्परेचरला एक सुद्धा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये नाहीये, एक सुद्धा होल व्हॅलेन्स बँड मध्ये नाहीये. म्हणजे आपण एक वाक्य यावरनं असं म्हणू शकतो का? कुठलं? ॲट 0 केल्विन टेम्परेचर एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स ऍक्ट ॲज अ इन्सुलेटर. काल आपण प्युअर सेमीकंडक्टर साठी म्हटलं होतं, आज आपण या एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर साठी म्हणतोय. काय म्हणतोय? 0 केल्विन टेम्परेचरला एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय म्हणून ऍक्ट होतोय? इन्सुलेटर. का बरं इन्सुलेटर? एक तरी चार्ज कॅरियर आहे का? कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन आहे का? व्हॅलेन्स बँड मध्ये होल आहे का? नाही. म्हणजेच काय चार्ज कॅरियर आहेत का? नाहीये. ते नाही म्हणजे काय? इन्सुलेटर. सो हा एक MCQ आहे. एक MCQ नीट लक्षात ठेवा. ऑल सेमीकंडक्टर्स म्हणजे कोणते? इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक सुद्धा सर्व सेमीकंडक्टर्स 0 केल्विन टेम्परेचरला
इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होणार. काय म्हणून ऍक्ट होणार? इन्सुलेटर्स. हे वाक्य नोट डाऊन करून ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ओके. आता ज्यावेळेस टेम्परेचर हे 0 केल्विन पेक्षा जास्त होणार, ज्यावेळेस टेम्परेचर हे 0 केल्विन पेक्षा जास्त होणार, त्यावेळेस काय होणार? हे जे डोनर ॲटम्स असतील, हे डोनर इलेक्ट्रॉन्स काय होणार? फ्री होऊन कंडक्शन बँड मध्ये जाणार. कुठे जाणार? कंडक्शन बँड मध्ये जाणार. म्हणजे ज्या वेळेस हे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं स्ट्रक्चर हायर टेम्परेचरला येणार 0 केल्विन पेक्षा, त्या वेळेस आपल्याला कंडक्शन बँड मध्ये काय होणार? खूप सारे इलेक्ट्रॉन्स मिळणार. आणि सर्व कोणते इलेक्ट्रॉन असणार? जे इलेक्ट्रॉन्स या डोनर ॲटम्सनी डोनेट केलेले. कोणते? या डोनर्स ॲटमनी डोनेट केलेले इलेक्ट्रॉन्स मिळणार. जेवढे जादा डोनर ॲटम्स असणार तेवढे जादा इलेक्ट्रॉन्स मिळणार. आता ही जी डोनर फर्मी लेवल आहे ती कंडक्शन बँडच्या नक्की किती खाली बनली होती अशी? तर ही बनली होती, जर हे सिलिकॉनचं स्ट्रक्चर असेल तर किती खाली एनर्जी लेवल असते? तर 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं एनर्जी लेवल खाली असते ही डोनर फर्मी लेवल. आणि जर जर्मेनियमचं असेल तर 0.01 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं खाली असते. या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत. या डोनर फर्मी एनर्जी लेवल कंडक्शन बँडच्या नक्की किती खाली असणार? ओके. ओके. आता ज्यावेळेस हे स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येईल त्यावेळेस काय होणार? ज्यावेळेस हे स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येणार त्यावेळेस काय होणार? नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉन काय करणार? कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करणार आणि होल क्रिएट होणार. जो इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करणार तो फ्री होऊन कुठे जाणार? कंडक्शन बँड मध्ये जाणार. आणि मागे व्हॅलेन्स बँड मध्ये नेहमीप्रमाणे होल क्रिएट होणार. काय क्रिएट झाले? होल क्रिएट झाले. ओके. आता जर या स्ट्रक्चरला बघितलं आपण आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचं स्ट्रक्चर जे थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं त्यामध्ये काय चेंज दिसतोय? तर या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, एकच होल आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय पाहिलं होतं? 1 इलेक्ट्रॉन 1 होल होतं. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स होते तेवढेच काय होते? होल. आणि तेवढेच ते किती होते? इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी एवढे. इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी एवढे होते. बरोबर का? पण आता काय झालं? डोनर ॲटम्स ऍड केल्यानंतर इलेक्ट्रॉन्सचा नंबर हा खूप जास्त झाला. म्हणजे आपण म्हणूया सपोज ND इज इक्वल टू नंबर डेन्सिटी ऑफ डोनर ॲटम्स. ND म्हणजे नंबर डेन्सिटी ऑफ डोनर ॲटम्स. आणि आता हे जे नवीन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी असणार NE' म्हणूया. आता NE' म्हणजे न्यू नंबर डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता काय झालेलं? इलेक्ट्रॉनचा नंबर वाढलाय का? हो. कितीने वाढला इलेक्ट्रॉनचा नंबर? जेवढे डोनर ॲटम्स ऍड करणार तेवढे इलेक्ट्रॉन्स वाढले, तेवढा असणार न्यू नंबर डेन्सिटी. नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. मी म्हणतोय NE' इज नियरली इक्वल टू द नंबर डेन्सिटी ऑफ डोनर ॲटम्स. प्रश्न पडला, कस काय असं होऊ शकतं? हो की नाही? बाळांनो नीट बघा. आता जे डिस्कशन होतंय ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण बघा ज्यावेळेस इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घेतला होता त्यावेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू नंबर ऑफ होल्स इक्वल टू इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं intrinsic charge carrier density for silicon
1.5 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब एवढं असतं. जर आपण कन्सिडर केलं प्युअर सिलिकॉन तर त्यामध्ये प्युअर सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये 5 इंटू 10⁻28 एवढे ॲटम्स असतात पर मीटर क्यूब मध्ये. प्युअर सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये 5 इंटू 10⁻28 एवढे ॲटम्स असतात पर मीटर क्यूब मध्ये. प्युअर म्हणजेच इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी असते 1.5 इंटू 10⁻16 एवढी. म्हणजे एवढेच इलेक्ट्रॉन्स आणि एवढेच होल असतात प्युअर और इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये. मग आता जर आपण या प्युअर सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये एकच पेंटाव्हॅलन इम्प्युरिटी ऍड केली म्हणजे 1 ppm म्हणजेच एक फॉस्फरसचा ॲटम मी ऍड केला. कशामध्ये? मिलियन ppm पार्ट पर मिलियन. मिलियन म्हणजे 10⁻6 सिलिकॉन ॲटम्स मध्ये. नीट बघा, जर आपण एकच फॉस्फरसचा ॲटम म्हणजे पेंटाव्हॅलन इम्प्युरिटीचा एकच ॲटम मी जर ऍड केला 10⁻6 सिलिकॉन ॲटम मध्ये, जर 10⁻6 सिलिकॉन ॲटम मध्ये एक फॉस्फरसचा ॲटम असेल तर आपल्या प्युअर सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये किती आहेत? 5 इंटू 10⁻22 एवढे ॲटम्स आहेत. एवढे काय आहेत? ॲटम्स आहेत पर मीटर क्यूब. मग एवढ्या ॲटम्स मध्ये किती पेंटाव्हॅलन इम्प्युरिटीज ऍड होतील? म्हणजे किती डोनर ॲटम्स ऍड होतील? सपोज x एवढे डोनर ॲटम्स ऍड झाले. मग एका फॉस्फरस ॲटम म्हणजे एक डोनर ॲटम किती जणांमध्ये ऍड होणार आहे? 10⁻6 सिलिकॉन ॲटम मध्ये. तर x एवढे डोनर ॲटम्स हे 5 इंटू 10⁻28 ॲटम्स मध्ये. जर आपण याला सॉल्व केलं, कसं सॉल्व करणार? क्रॉस मल्टिप्लाय करून. तर आपल्या लक्षात येईल. याला बघा, मी या ठिकाणी दाखवतो. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x इंटू 10⁻6 इक्वल टू 1 इंटू 5 इंटू 10⁻28. आता हे 10⁻6 x ला मल्टिप्लाइड आहेत, इकडे जाऊन डिवाइड होईल. सो x इक्वल टू 5 इंटू 1 5 इंटू 10⁻28 अपॉन 10⁻6. हे 10⁻6 डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला जाताना पॉवरची साइन काय होणार? चेंज होणार. सो 5 इंटू 10⁻28 आहे तसेच 10⁻6 वरती जाऊन होणार 10⁻6. आता या ठिकाणी बघा 10⁻28 इंटू 10⁻6 दोघांचाही बेस सेम आहे. आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती असतं a⁻x इंटू a⁻y इज इक्वल टू a⁻x प्लस y. a⁻x इंटू a⁻y इक्वल टू a⁻x प्लस y. म्हणजे काय? जर बेस सेम असेल तर पॉवरची काय करायची? ॲडिशन करायची. जर बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन करायची. मग इथे जर तसं आपण केलं तर काय मिळणार बघा? 5 आहे तसेच, 10 म्हणजे बेस आहे तसाच, इथे +28 आहे, इथं -6 आहे. मग दोघांची ॲडिशन केली आपण, कशी करणार? 28 प्लस -6 म्हणजेच प्लस मायनस मायनस. सो 28 - 6 22. म्हणजे आपल्याला किती डोनर ॲटम्स मिळाले? 5 इंटू 10⁻22 10⁻22 एवढे डोनर ॲटम. एक डोनर ॲटम म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. इथे 5 इंटू 10⁻22 एवढे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मिळाले. आधी किती इलेक्ट्रॉन होते? 1.5 इंटू 10⁻16 10⁻16. आता किती आहे? 10⁻22. मग कोणता नंबर मोठा आहे? 10⁻22. किती ने मोठा आहे? 10⁻16 पेक्षा 10⁻6 ने मोठा आहे. म्हणजे काय? जरी आपण हे इलेक्ट्रॉनचा नंबर याच्यात ऍड केला 10⁻22 मध्ये 10⁻16 जरी ऍड झाले तर काही फरक पडणार आहे का? नीट बघा,
22 मध्ये 10⁻16 लक्षात येतंय का? याला जर आपण असं बघितलं बघा 5 इंटू 10⁻22 मध्ये 1.5 इंटू 10⁻16 ऍड करायचे. आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे ऍडिशन तेव्हाच करता येणार जेव्हा 10 ची पॉवर सेम राहणार. जर इथं 10 ची पॉवर सेम करायची झाली म्हणजे 16 करायची झाली तर मला काय करावं लागेल 5 च्या पुढे 1 2 3 4 5 6 शून्य लिहावे लागतील. त्यावेळेस पॉवर काय करता येईल दोघांची सेम. आणि मग आता बघा एवढ्या मोठ्या नंबर मध्ये 1.5 ऍड झाल्यानंतर या नंबरला काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणून मी म्हटलं जी पण न्यू नंबर डेन्सिटी इलेक्ट्रॉनची आहे ती कोणा इतकी असणार जितके डोनर ॲटम्स ऍड होणार तेवढी. म्हणजे ज्या वेळेस पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड होणार जेवढे डोनर ॲटमची डेन्सिटी असते तेवढेच त्यामध्ये असतात काय फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके लक्षात आलं? हे खूप महत्वाचं आहे. आता जर आपण या स्ट्रक्चरकडे परत बघितलं तर इलेक्ट्रॉनचा नंबर हा होलपेक्षा जास्त असणार. इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय झाले मेजॉरिटी चार्ज कॅरियर झाले आणि होल्स झाले मायनॉरिटी चार्ज कॅरियर. ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांना मेजॉरिटी म्हणतात, ज्यांचा नंबर कमी असतो त्यांना मायनॉरिटी म्हणतात. बरोबर? मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा नंबर होलपेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत, होल हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे. इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. इलेक्ट्रॉनवरती चार्ज निगेटिव्ह आहे. मेजॉरिटी म्हणजे त्यांचा नंबर जास्त आहे म्हणजे ते एक्सेस आहेत. म्हणून अशा टाईपच्या सेमीकंडक्टरला म्हणतात एक्सेस निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. एक्सेस म्हणजे जास्त, निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह चार्ज असलेले कॅरियर जास्त आहेत. एक्सेस निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर म्हणजेच एन टाईप सेमीकंडक्टर्स. कळालं? सो ज्यावेळेस आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड करतो प्युअर और इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये कशासाठी ऍड केलं? कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ॲट रूम टेम्परेचर. ओके ज्यावेळेस पेंटाव्हॅलेंट एलिमेंट्स ऍड करणार त्यावेळेस जो सेमीकंडक्टर तयार होतो त्याला म्हणतात एन टाइप सेमीकंडक्टर. समझ रहे हो? कळालं सर्व? ओके. मग आता जर तुम्हाला एन टाइप सेमीकंडक्टर समजला असेल तर पी टाइप सेमीकंडक्टर लगेच समजेल. पी टाइप मग जर इथं एन म्हणजे निगेटिव्ह टाइप होतं मग पी म्हणजे पॉझिटिव्ह टाइप असणार. पी म्हणजे काय असणार? पॉझिटिव्ह टाइप. आता एन फॉर निगेटिव्ह, निगेटिव्ह कोण होते? इलेक्ट्रॉन्स. मग पी फॉर पॉझिटिव्ह, मग पॉझिटिव्ह कोण असणार? होल्स. म्हणजे जो पुढचा टाइप आहे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा तो कोणता आहे? पी टाइप सेमीकंडक्टर. म्हणजे आता आपण याला असं म्हणू शकणार का हे असे सेमीकंडक्टर्स असणार की ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर जास्त असतील. पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर म्हणजे कुठले? होल्स जास्त असते. ओके. मग आता जर आपल्याला बनवायचं असेल पी टाइप सेमीकंडक्टर तर आपण कोणत्या इम्प्युरिटीज ऍड करणार? थोड्या वेळापूर्वी घेतलं होतं बघा. कोणत्या इम्प्युरिटीज ऍड करणार? हो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज आपण ऍड करणार. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ऍड करणार की ज्या काय असतात? ॲक्सेप्टर इम्प्युरिटीज, ॲक्सेप्टर ॲटम्स. मग ह्या ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज कुठल्या? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. ओके. आता आपण आपल्या इंट्रिन्सिक स्ट्रक्चरमध्ये एक ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ॲड करणार. ट्रायव्हॅलेंट म्हणजे की ज्यांच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3च इलेक्ट्रॉन आहेत. अरे देवा, एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये किती आहे? 3च इलेक्ट्रॉन आहे. मग आता काय होणार? कारण
जर आपण हे स्ट्रक्चर बघितलं तर प्रत्येक जण काय करतो, कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो इलेक्ट्रॉन शेअर करून, बरोबर का? मग जर आपण या सेंटरच्या सिलिकॉन ॲटमला रिप्लेस केलं, म्हणजेच इम्प्युरिटीज ॲड केली. कोणते इम्प्युरिटी? ट्रायव्हॅलंट. म्हणजे सपोज आपण घेऊया बोरॉन. त्यावेळेस काय होणार? बोरॉनच्या एक्सटर्नल ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. ते 3 इलेक्ट्रॉन काय करणार? शेजारच्या 3 सिलिकॉन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड बनवणार. असा पण हा जो चौथा सिलिकॉन ॲटम राहील त्याच्यासोबत बॉन्ड बनवायला बोरॉनकडे चौथा इलेक्ट्रॉन नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार? या ठिकाणी होल राहणार. काय राहणार आहे? होल राहणार आहे. कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनच नाहीये बॉन्ड बनवण्यासाठी. म्हणजे हे झालं स्ट्रक्चर. आता बघा 0 केल्विन टेम्परेचरला इथे होल राहिलेला आहे. एनर्जी बँड डायग्राम मध्ये जर आपण याला दाखवलं तर हा आपला कंडक्शन बँड, आपले व्हॅलेन्स बँड, ज्यांनी बॉन्ड फॉर्म केलाय ते, याप्रमाणे हे सुद्धा केव्हा? 0 केल्विन टेम्परेचरला. इथे होल आहे. होल म्हणजे ॲक्सेप्ट करणार आहेत कुणाला? इलेक्ट्रॉनला. ओके. आता ज्यावेळेस हे पी टाईप सेमीकंडक्टर स्ट्रक्चर आहे, जी फर्मी एनर्जी लेवल होती, ती फर्मी एनर्जी लेवल फॉर पी टाईप सेमीकंडक्टर कुठे शिफ्ट होते? तर टुवर्ड्स द व्हॅलेन्स बँड शिफ्ट होणार. ज्यावेळेस आपण एन टाईप सेमीकंडक्टर बघत होतो त्यावेळेस ही फर्मी एनर्जी लेवल कुठे शिफ्ट झाली होती? टुवर्ड्स द कंडक्शन बँड. आता पी टाईप मध्ये ती कुठे शिफ्ट झाली? टुवर्ड्स द व्हॅलेन्स बँड. आता यावेळेस या फर्मी एनर्जी लेवलला म्हणतात ॲक्सेप्टर फर्मी लेवल. कारण ही काय करणार आहे? ॲक्सेप्ट करणार आहे इलेक्ट्रॉन्सला. ओके. आता जर आपण बघितलं तर काय होणार? हे जे शेजारच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स आहेत, हे शेजारचे इलेक्ट्रॉन या होलमध्ये जाण्यासाठी ट्राय करणार, बरोबर का? म्हणजे हा इलेक्ट्रॉन या होलमध्ये असा जाऊन कंबाईन होणार. जर हा इलेक्ट्रॉन या होलमध्ये आला तर या ठिकाणी होल क्रिएट होणार. म्हणजे होलचं मुवमेंट आपल्याला दिसतंय. होल कंडक्ट होताना दिसतोय ज्यावेळेस शेजारचे इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये एंट्री करणार. ओके. हां. मग यामध्ये पण आपण असं म्हणू शकतो, जेवढे जादा आपण ॲक्सेप्टर ॲटम ॲड करणार, जेवढे जादा आपण ॲक्सेप्टर ॲटम ॲड करणार, म्हणजेच ॲक्सेप्टर ॲटम डेन्सिटी, किंवा ज्याला आपण म्हणतो नंबर डेन्सिटी ऑफ ॲक्सेप्टर ॲटम, जेवढे जादा तुम्ही ॲक्सेप्टर ॲटम्स ॲड करणार, म्हणजेच ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज ॲड करणार, तेवढे जास्त होल्स क्रिएट होणार. ओके. जितके जास्त होल म्हणजे होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असणार आणि इलेक्ट्रॉन्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर असणार. ज्यावेळेस स्ट्रक्चर रूम टेम्परेचरला येणार 300 केल्विन, त्यावेळेस इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करून फ्री होईल आणि कुठे जाईल? कंडक्शन बँडमध्ये जाईल. मागे होल क्रिएट होईल. मग बघा, जर या ठिकाणी बघितलं तर होलचा नंबर आणि इलेक्ट्रॉनच्या नंबरमध्ये कोणाचा नंबर जास्त आहे? होलचा नंबर जास्त आहे. म्हणजे होल्स कसे झाले? मेजॉरिटी का मायनॉरिटी? ज्यांचा नंबर जास्त असतो ते असतात मेजॉरिटी चार्ज कॅरियर.
मग या ठिकाणी होल्स झाले मेजॉरिटी चार्ज कॅरियर आणि इलेक्ट्रॉन झाले मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. कुठले? इलेक्ट्रॉन झाले मायनॉरिटी चार्ज कॅरियर, होल्स झाले मेजॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी कोणाची आहे? होल्स वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर जास्त आहे, त्यांचा नंबर एक्सेस आहे, जादा आहेत, म्हणून अशा टाईपच्या सेमीकंडक्टरला आपण म्हणतो एक्सेस पी टाईप सेमीकंडक्टर. मग यामध्ये किती एक्सेस होल मिळणार? तर जेवढे ॲक्सेप्टर ॲटमची डेन्सिटी असेल तेवढे जास्त आपल्याला होल मिळणार आहे. आणि बाळांनो आणि बाळींनो, हे रिलेशन लक्षात ठेवा. ni² हा नेहमी एवढाच राहणार आहे ॲट दॅट टेम्परेचर, कारण इंट्रेन्सिक कॅरियर कॉन्सन्ट्रेशन हे टेम्परेचरवरती डिपेंड राहणार, हे नेहमी लक्षात राहू द्या. सो अशा प्रकारे आपण पी टाईप सेमीकंडक्टर बनवतो. मग आता तुम्हाला कळालं असेल की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काही ड्रॉबॅक्स होते. काय ड्रॉबॅक्स होते? रूम टेम्परेचरला एक फिक्स नंबर ऑफ चार्ज कॅरियर होते, त्यामुळे नेहमी मिळणारा करंट हा फिक्सच होता. पण आपल्याला काय होतं? आपल्याला रूम टेम्परेचरला जास्त करंट हवा होता. मग जास्त करंट केव्हा मिळतो? ज्यावेळेस चार्ज कॅरियर जास्त असतात. मग चार्ज कॅरियर जास्त असण्यासाठी आपण काय केलं? तर आपण डोपिंग केली, इम्प्युरिटीज ॲटम ॲड केले. खूप जास्त केले का? नाही, फार कमी. किती कमी? फ्यू पार्ट्स पर मिलियन, म्हणजे 10⁶ एवढ्या सिलिकॉन ॲटम्स मध्ये फार थोडे, म्हणजे 1-2 इम्प्युरिटी ॲटम्स ॲड केले. एन टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीज वापरल्या आणि पी टाईप साठी ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीज वापरल्या. लक्षात आलं? ओके. आता तुम्हाला पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टरचे डिटेल नॉलेज आहे. ओके. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण या पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टरला जोडून एक जंक्शन बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे पी-एन जंक्शन. ते कसं तयार होतं आणि तयार होताना काय काय घडतं याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. लेक्चर पूर्ण बघा. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरला.